महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। उमरगा लोहाऱ्यात विकास निधीच्या नावाखाली राजकारण। अशोकराजे सरवदे विद्यमान आमदारांच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात लोहारा उमरगा तालुक्यात शेतीकरिता विशेष सिंचन योजनेचा कोणताही प्रकल्प आला नाही। उमरगा तालुक्यात MIDCत कोणतेही मोठे उद्योग आले नाहीत। यामुळे शेतीला पाणी, तरुणांना रोजगार आजतागायत उपलब्ध झाला नाही। फक्त विकास निधीच्या नावाखाली टक्केवारीचे राजकारण करणाऱ्या व मर्जीतले कंत्राटदार बगलबच्चे मोठे करणाऱ्या विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हद्दपार करा असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अशोकराजे सरवदे यांनी केले। अशोक सरवदे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरगा येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली। ते म्हणाले की उमरगा लोहारा तालुक्यात मोठे उद्योगधंदे नाहीत। दोन्ही तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम नाही, म्हणून सुशिक्षित बेरोजगार तरुण गावातून मोठ्या शहरांकडे स्थलांतरण करत आहेत। शेतीसाठी 15 वर्षाच्या कार्यकाळात विद्यमान आमदारांनी कोणताही मोठा सिंचन प्रकल्प या भागात आणलेला नाही। जवळपास 700 कोटींचा निधी आपल्या मतदारसंघात आणून कामे केल्याचा कांगावा ते करत आहेत। GTV महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख। कुठले मुद्दे घेऊन उतरू इच्छिता? येणाऱ्या विधानसभेमध्ये मी विकासात्मक मुद्दे, तरुणांच्या हाताला रोजगार देणे हे माझ्या निवडणुकीची पहिली प्रायोरिटी असेल। पहिली, त्यानंतर या तालुक्यामधला भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार कशा पद्धतीने केलेला उखडून काढणे। दुसरी प्रायोरिटी, आपल्या कालखंडात होणारे काम हे अजरामर राहतील। मी पवार साहेबांचं नाव त्या पत्रकार परिषदेत तेवढ्यासाठीच घेतलं। 30 वर्षानंतरही रस्ते मजबूत आहेत, त्याला क्वालिटी मेंटेन म्हणतात। ती नैतिकता त्या करणाऱ्यांची पाहिजे आणि करून घेणाऱ्यांची पाहिजे, तशी या तालुक्यामध्ये दिसली नाही 15 वर्षामध्ये। ते मी मोडून काढेन ते संदर्भात। जर समजा उभाटा पक्षाने आपल्याला संधी नाही दिली तर आपली भूमिका काय राहील? उभाटाने जर आम्हाला संधी नाही दिली, आमचा दावा एवढाच आहे की ते तेवढं आव्हान स्वीकारू शकत नाहीत। रिझल्ट डोळ्याला दिसत असताना तो अपघाती निर्णय आदरणीय नेते घेऊ शकत नाहीत। स्थानिकच्या नेत्यांनी जरी त्यांनी डायव्हर्ट केलं किंवा त्या पद्धतीने केलं तर त्यांनी सर्वे ठेवलेला आहे। त्या सर्वेमधून जे नाव येईल तो योग्यच नाव येईल, त्या नावाला त्यांनी समर्थी देतील आणि त्या उपर बी आम्हाला स्पेशल त्याच्यातून समजा आमचं नाव जरी खाली असेल तर माझी ही उमरग्याची मागणी उमरग्याच्या स्तरावर नसून राज्याच्या स्तरावर माझी मागणी आहे। राज्याच्या स्तरावर आमच्या समाजाची की आम्हाला न्याय द्यावा, त्या संदर्भात आम्ही मागणी वरिष्ठाकडे ठेवलेली। मागील 15 वर्षात जी काही विकास कामे झाली त्या संदर्भात आपण समाधानी आहात का? काम केल्याच्या नंतर चुका होतात हे मला मान्य आहे। काम केल्याच्या नंतरच चुका दिसतात हे मान्य आहे, पण सगळ्या चुका दिसणं ठीक आहे ना। 80% त्या ठिकाणी चांगलं असावं, 20% त्यात चालत राहते, पण 20% खराब त्या ठिकाणी जी 80% खराब होते आणि 20% जर त्या ठिकाणी चांगलपणाच्या गोष्टी जर आपण करत गेलो तर मूर्खात काढतील ना जनता आपल्याला। म्हणजे आपण समाधानी आहात का नाही? बिलकुल नाही। ओके, आता सध्या जी महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चिली जाणारी योजना आहे लाडकी बहीण योजना, या संदर्भात आपलं मत काय आहे? मी परवा बँकेमध्ये गेल्याच्या नंतर मी जेव्हा पैसे काढत असताना बऱ्याच 1 तारखेला मी बँकेत गेलो, 1 तारखेला पूर्ण जत्रा त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये होती महिलांची। मी तिथं मी टच करून विचारलं, एवढी रांग लागलेलं काय आहे? म्हणले मामाला वेटिंगमध्ये बसावं लागलं। म्हणले ते लाडक्या बहिणीचं असं। मग मतं टाकणार का मावशी? म्हणले भाड्यानं एवढं वाढवलं आहे, महागाई म्हणलं मतं मागवत्या मला कळत नाही काय? म्हणले आता दिवस काय होतं? म्हणले आताच लई लाडका केला आम्हाला। म्हणले या भाषेत महिलांची उत्तर आहे, तुम्हाला कमेंट बी येतील तशा पद्धतीनं। तर ते जे 2% डायव्हर्शन आहे ते होणार नाही, त्यांना यश येणार नाही, कारण त्यांची प्रक्रिया निवडणुकीच्या तोंडांना पैसे देऊन मतं घेण्याऐवजी कायद्याच्या आधारे पैसे देऊन मतं मागण्याचा तो प्रकार आहे आणि तो यशस्वी होणार नाही। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.